ज्यांना आपण मानलं पाहिजे, असं माने हा शब्द आहे, त्यांच्यासाठी आपण एकदा टाळ्या आपण वाजूया सगळ्या. तुमच्या शिक्षक वृंदांसाठी टाळ्या वाजूया. टाळ्या पण जोरात वाजूया. व्हेरी गुड. ओके ओके. आपण छानपैकी गप्पा मारूया. सरांनी सांगितलं की मी तुमच्याशी गप्पा मारा, तर मग गप्पा मारावं लागतील नाही का? तुमच्यापैकी असं कोण आहे की ज्याला गोष्ट आवडत नाही? ज्याला गोष्टच आवडत नाही असं कोणी आहे का? हा? अरे सगळ्याला आवडती. बापरे. मग आता एक नवीन गोष्ट सांगतो मी तुम्हाला. बरं, तुम्ही आतापर्यंत कृष्ण आणि अर्जुन हे नाव ऐकलेत का कधी? ऐकलेत. ओके. मी तुम्हाला कृष्ण आणि अर्जुनाची गोष्ट सांगणार. याच्या आधी मी एक गोष्ट सांगितली होती. कुठली होती? कासव आणि ससा. काय सांगितली होती गोष्ट? कोणाला आठवते का? हा, काय सांगितली होती गोष्ट मी? हा, पुढे बरं रेस लावली होती, ही गोष्ट सांगितली होती. माझ्या मनावर रस्ता. व्हेरी गुड. बरीचशी गोष्ट माहित आहे. हा, व्हेरी गुड. त्यासाठी आपण टाळ्या वाजूया जोरात. ओके. आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे, ती आहे कृष्ण आणि अर्जुनाची. एकदा काय झालं माहिती का? कृष्ण आणि अर्जुन दोघ जण फिरायला निघाले. तुम्ही जाता ना फिरायला रोज? ते निघाले असे मोटरसायकल वरती. कोण? कृष्ण आणि अर्जुन. कशावरती निघाले? मोटरसायकल वरती. त्यावेळेला होती मोटरसायकल? नव्हती. पण आताच्या काळात होती की नाही? आहे की नाही? तर कृष्ण आणि अर्जुन दोघ जण निघाले, असं प्रवासाला निघाले. आणि निघत असताना एक मासोळी विकणारा दिसला त्याला. काय झालं? मासोळी विकणारा. आणि एक भिकारी दिसला. कोण दिसलं? भिकारी दिसला. ते भिकारी काय करू लागला? दे माय, दे माय, दे माय, देवाच्या नावानं 5 पैसे दे, देवाच्या नावानं 10 पैसे दे, असं त्याचं आपलं सुरू होतं. मग तेवढ्यात काय झालं? अर्जुनानं काय केलं? त्याच्याकडे काही सोन्याचे सिक्के होते. सोन्याचे सिक्के होते. ते सिक्के काय केले ना, त्या भिकाऱ्याला दिले. त्या भिकाऱ्याने एक विचार केला होता, यामध्ये काय करूया आपण? छानपैकी आपल्यासाठी काहीतरी खरेदी करू, गावामध्ये आपलं नाव झालं पाहिजे, आपण सगळ्या पद्धतीनं केलं पाहिजे. आणि असं करून त्यानं काय केलं माहितीये? एक अशी दुर्डी जी होती ना भीक मागायची, ती सोन्याची केली. काय केली? सोन्याची. आणि पुन्हा काय करायला लागला? त्या दुर्डीमध्ये भीक मागायला लागला. पुन्हा कृष्ण आणि अर्जुन चालले होते रस्त्यानं. त्यांनी पाहिलं हे भीक मागायला लागले. त्याचं आपलं चालू झालं, दे माय, 5 पैसे दे, 10 पैसे दे, 20 पैसे दे, 4 आणे दे, असं आपलं चालू झालं. आणि ते पाहिलं कोणी? कृष्ण आणि अर्जुनानं पाहिलं. दोघांनी पाहिल्याबरोबर अर्जुनाला दया आली. आपल्या येते की नाही दया? एखादा गरीब माणूस काही मागू लागलं, आपण लगेच काहीतरी देतो, तशी त्याला दया आली. मग त्यांनी काय केलं माहितीये? त्याच्याजवळ काही पैसे होते, पैसे, कॅश, खटाक. त्याला काय केलं? खाट काट 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 काढले आणि त्याच्याजवळ दिले. त्याला काय विचार केला? अरे बापरे, माझ्याकडे आता लोटा आल्या, लोटा. आता मी काय करतो? बायकोला चांगली साडी घेतो, पोरांना सगळे कपडे शिवतो, अशी मजा करतो. असं सगळं त्यांना केलं. आणि मग विचार करता 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 गणित असं झालं की काही चोर आले. आणि चोरांनी काय केलं? चोरी केली. कोणाकडे? त्याच्याकडे. आणि त्याच्याकडे होतं तेवढं गायब झालं. चोरी केली. कशी चोरी केली? याच्याकडे ज्या नोटा होत्या ना, त्या नोटा सगळ्या घेऊन गेला चोर. मग यानं काय केलं? परेशान झाला. आता मी काय करू? टेन्शन मध्ये आला. कोण? भिकारी. पुन्हा तिसऱ्या दिवशी काय झालं? हे रस्त्याने चालले होते, पुन्हा ते दिसायला, दे माय, मला 5 पैसे दे, 20 पैसे दे, 4 आणे दे, रुपया दे, असं म्हणायला लागला.
मग अर्जुनाने विचार केला, याला आपण आधी सोन्याच्या शिक्के दिले तरी भीक मागायले, नोटा दिल्या तरी भीक मागायले, आता काय करावं? ते म्हणलं आता मी 5 पैसे देणार नाही तुला. कोण म्हणलं? अर्जुन. पण कृष्णानं काय केलं माहिती का? त्याला एक हिरा दिला. हिरा. काय केलं कृष्णानं? एक हिरा दिला. हिरा दिल्याच्या नंतर काय झालं माहितीये? गंमत अशी झाली की त्यानं विचार केला की आता हा जो हिरा आहे तो आपण काय करू? सांभाळून ठेवू. घरामध्ये उतरण होती, त्या उतरंडीवरती त्याने काय केलं? ते हिरा एका याच्यामध्ये घागरीमध्ये टाकून दिला. घागरीमध्ये टाकला आणि शांत झोपला आणि स्वप्न पाहायला लागला. आता आपल्याला हिरा भेटला, आता आपण काय करायचं? मस्तपैकी एक गाडी घ्यायची, मस्तपैकी सकाळी फिरायला जायचं, बायकोला सोबत घ्यायचं, पोरायला सोबत घ्यायचं, असा ते विचार करायला लागलं. स्वप्नामध्ये विचार करता 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 झोप लागली त्याला. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी काय झालं? त्याची बायको आधीच उठली त्याच्या. आणि तिने काय केलं माहिती का? तिने नेमकं तीच घागर घेतली. घागर घेतली आणि गेली कुठं? नदीला पाणी आणायला गेली. जशी घागर पाण्यात बुडविली तसं काय झालं? त्याच्यातला हिरा पाण्यात गेला. हे उठला, बायको आली, पाणी भरून आणलं होतं तिनं. त्यानं पाहिलं, अगं काय केलं ग? ते म्हणले, कुठं काय केलं? अगं ती घागर मला पाणी आणायचं होतं, मी रिकामी दिसली, घेऊन गेले आणि पाणी असं भरून आणलं. मग त्याचं काय झालं? अगं येडे, त्याच्यात हिरा होता की तेवढा तरी बघायचा होता ना. आता मी काय करू? पुन्हा भीक मागायची वेळ आली. पुन्हा हे 2 जण रस्त्याने चालले होते. हेच आपलं सुरू काय? दे माय 4 आणे दे, रुपया दे, 1.5 रुपये दे, 8 आणे दे. भीक मागायला लागला. विचार केला अर्जुनानं की एवढं त्याला देऊन सुद्धा काहीही उपयोग झाला नाही. याच्यानंतर काय झालं माहिती का? कृष्णाने विचार केला की कृष्ण म्हणला, आपण एक काम करू, तू याच्या आधी 2दा दिलंस, मी 1दा दिलं, पण आता मी काय करतो? माझ्याकडून काहीतरी द्यायचा प्रयत्न करतो आणि मग बघूया हा काय करतो. यानं काय केलं माहिती का? कृष्णानं काय केलं? काढल्या नोटा. पुन्हा खडाल मोजल्या नोटा. आणि त्या नोटा कोणाला दिल्या? भिकाऱ्याला त्या नोटा दिल्या. नोटा दिल्याच्या नंतर भिकाऱ्याने विचार केला, आता काय करावं? घराकडे निघाला. तेवढ्यात तो जो मासोळी विकणारा होता ना, तो मासोळी विकणारा डोक्यावरती अशी ती पाटी घेतलेली आणि निघाला. मच्छी लो मच्छी असं करत निघाला. त्याच्यात एक मासोळी होती. तडफड करू लागली, जिवंत होती. या जे भिकारी होता त्याला काय आलं? दया आली. त्याला वाटलं मासोळी बिचारी केवढी तडफड करायली, आता आपण काय करू? ती मासोळी विकत घेऊ, ते पैसे त्या माणसाला देऊ आणि विकत घेऊ. त्यानं ती मासोळी काय केली? विकत घेतली. आणि मासोळी घेतल्यानंतर काय केलं त्यानं? पैसे दिले. तडफड करू लागली. ती कुठं टाकली? पाण्यात टाकली का? बरं तुम्ही म्हणलात तसं पाण्यात टाकली. त्यांनी पाण्यात टाकली. मासोळी पाण्यामध्ये टाकल्याच्या नंतर झालं काय माहिती का? गंमत अशी झाली, त्या मासोळीने तोड केलं. काय झालं? हिरा कोणाला सापडला? भिकाऱ्याला सापडला. भिकाऱ्याला जसा सापडला तसं त्यानं काय केलं? हिरा घेतला आणि काय सापडला. तेवढ्यात काय झालं माहिती का? ते जे चोर होता ना, चोर ते चालला होता रस्त्यानं. त्याला वाटलं आपल्याला पाहूनच म्हणले काय सापडला, आता काय करावं? ते काय म्हणले, हे जाऊ दे ना, कशाला गोवारडायला, लोक येऊन मला मारतील रे, मार खावं लागल. त्याच्यापेक्षा हे माझ्याकडचे जे काही पैसे येतं हे सगळे तुझ्याकडे घे, हे राहू दे तुलाच, असं म्हणते. ते पैसे सगळे त्याच्याकडे देऊन टाकले. आता काय झालं माहिती का? घरी आला, श्रीमंत झाला. तो कोण? भिकारी श्रीमंत झाला, कारण त्याला पैसे मिळाले, सोनं मिळालं, पुन्हा हिरा मिळाला वापस, सगळं झालं. कृष्ण आणि अर्जुन पुन्हा चालले होते, पण दिसत ना. हे पाहिले, अरे कुठं दिसते का रे? कुठं दिसना. मग अर्जुन कृष्णाला काय म्हणला माहिती का? देवा, आपण याच्यासाठी एवढं केलं, सगळं काही केलं, त्याला नोटा दिल्या, हिरे दिले, अमुक दिलं, तमुक दिलं, आज कसं काय दिसत नाही?
कसं काय दिसेना म्हणल्यानंतर कृष्ण काय म्हणले माहिती का? कृष्ण म्हणले एक लक्षात घे, ज्या वेळेला सगळ्यात शेवटीला आपण काही पैसे दिले त्यावेळेला त्यानं काय केलं? हा, सगळ्यांचा विचार केला. पहिल्यांदा काय केलं त्यानं? स्वतःचा विचार केला. दुसऱ्यांदा काय केलं? स्वतःचा विचार केला. आणि सगळ्यात शेवटीला काय केलं? त्यानं सगळ्यांचा विचार न करता दुसऱ्याचा विचार केला. मासोळ ही दुसरी आहे, दुसऱ्या ह्याच्यातली मुका प्राणी आहे, त्याचा त्यानं विचार केला आणि ती मासोळी घेऊन त्यानं काय केलं? पाण्यामध्ये सोडून दिली. म्हणून माझा जो आशीर्वाद आहे तो त्याला मिळाला. जो माणूस दुसऱ्याचा विचार करतो त्याचं भलं झाल्याशिवाय राहतं का? राहत नाही. त्याच्यामुळे आपण सुद्धा काय केलं पाहिजे? आपल्याला तर चांगले कपडे आहे, आपण इतरांना सुद्धा चांगलं कसं वागवता येईल, इतरांना सुद्धा कसं हसवता येईल, इतरांना सुद्धा कसं आनंदी ठेवता येईल याच्यासाठी विचार केला पाहिजे. आणि मला याचा आनंद खूप आहे की तुमच्या इथं हे आनंदाचं झाड अधिक फुलतंय आणि खूप मजा घेते. तुम्ही सगळेजण आनंद घेत आहात. तेव्हा सरांच्या मार्गदर्शनाखाली आज मला या ठिकाणी बोलण्याची संधी मिळाली. गोष्ट आवडली ना? मग तुम्ही आता स्वतःचा विचार करणार की नाही? नाही, दुसऱ्याचा. समजा दुसऱ्याचा विचार केला तर कॉप्या करणार का? मग नाही म्हणले त्याला माझ्या एवढे मार्क पडले पाहिजे, त्याला दाखवूच लिहू आपण. नाही ना, कॉपी करताना कधी असा विचार करायचा नाही, नाही तर मग त्याला जास्त मार्क पडले पाहिजे, आपल्याला कमी मार्क पडतील, नापास आपण होतो. त्याच्यामुळं अभ्यास करत असताना प्रामाणिकपणे करायचा. आणि प्रामाणिकपणे जेव्हा आपण बाहेर पडू, जेव्हा आपण एखाद्या सर्व्हिसला लागू, त्यावेळेला आपण इतरांचा सुद्धा विचार करायला पाहिजे, आपल्या गावाचा विचार करायला पाहिजे, गाव कसं चांगलं राहील याचा विचार केला पाहिजे. आणि हा विचार तुम्ही नक्कीच कराल अशी मला अपेक्षा आहे. मी आज आलो होतो दुसऱ्या कारणानं, पण तुमच्याशी गप्पा मारायची मला संधी मिळाली, त्याबद्दल मी सरांचे आभार व्यक्त करतो. जोरात एकदा आपण सरांसाठी टाळ्या वाजवूयात. आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो की तुमच्या इथे झेंडा होतो ना, झेंड्यासाठी तुम्हाला